नमस्कार. सध्या महाराष्ट्रात आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलाय, पण यावेळचा विषय जरा वेगळा आहे. अनुसूचित जातींसाठी जे आरक्षण आहे, त्याचा लाभ खरंच सगळ्यांपर्यंत समान पोहोचतोय का, की काही मोजक्याच जातींना त्याचा जास्त फायदा मिळतोय? सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळे उपवर्गीकरण नावाच्या एका मोठ्या चर्चेला तोंड फुटलंय. चला, हे प्रकरण नेमकं काय आहे ते समजून घेऊयात. पण ही चर्चा काही आज अचानक सुरू झालेली नाहीये. याच्या मागे अनेक दशकांची कायदेशीर लढाई आहे. न्यायालयात झालेले मोठे मोठे युक्तिवाद आहेत आणि काळानुसार बदलत गेलेले निकाल आहेत. हा प्रवास समजून घेतल्याशिवाय आजची परिस्थिती आपल्याला नीट कळणार नाही. याची गोष्ट सुरू होते 1992 पासून. तेव्हा कोर्टाने ओबीसीमध्ये उपवर्गीकरणाला होकार दिला, पण SC/ST साठी नाही. का? कारण कोर्टाचं म्हणणं होतं की SC समाज हा एकसंध आहे, त्यात अंतर्गत गट नाहीत. 2004 मध्ये तर हाच विचार अजून पक्का करत उपवर्गीकरण थेट नाकारलं गेलं. पण मग आलं 2024 आणि 7 न्यायाधीशांच्या एका मोठ्या खंडपीठाने हा सगळा जुना विचारच बदलून टाकला. त्यांनी हे मान्य केलं की SC समाजातही असमानता आहे आणि ती दूर करण्यासाठी राज्यांना उपवर्गीकरणाचा पूर्ण अधिकार आहे. हाच तो टर्निंग पॉइंट आहे ज्याने सगळं चित्रच पालटवलंय. चला तर मग पुढच्या काही मिनिटांत आपण या विषयाच्या प्रत्येक पैलूवर नजर टाकूया. उपवर्गीकरण म्हणजे नक्की काय, याला काहीजण पाठिंबा का देतायत आणि काहीजण विरोध का करतायत, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचा आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या आयुष्यावर नेमका काय परिणाम होईल, आणि या सगळ्याच्या मुळाशी खरंच सामाजिक न्यायाची भावना आहे की फक्त राजकारण. ओके, तर कायदेशीर बाजू आपण थोडक्यात पाहिली, पण हा जो शब्द आहे उपवर्गीकरण, जो सारखा कानावर पडतोय, याचा एकदम सोप्या भाषेत अर्थ काय? चला ते समजून घेऊया. उपवर्गीकरण म्हणजे काय? विचार करा, एका घरात एक मोठी भाकरी आहे, पण त्या घरात काही सदस्य खूप लहान आहेत आणि ताकदवान नसल्यामुळे त्यांना त्या भाकरीचा तुकडाच मिळत नाहीये. मग उपवर्गीकरण म्हणजे काय? तर त्या एकाच भाकरीचे लहान मोठे तुकडे करून प्रत्येकाच्या गरजेनुसार वाटून देणं. एक गोष्ट लक्षात घ्या, इथे भाकरी मोठी होत नाहीये, फक्त तिची वाटणी बदलत आहे. आरक्षणाचंही अगदी तसंच आहे. जे आहे त्याचीच अंतर्गत अधिक न्यायाने वाटणी करण्याचा हा प्रयत्न आहे. आता हा तक्ता बघा, म्हणजे तुम्हाला लगेच सगळं क्लिअर होईल. सध्या महाराष्ट्रात SC साठी 13% आरक्षण आहे, बरोबर, आणि सगळ्या 59 जाती ह्याच एका मोठ्या स्पर्धेत आहेत. पण नव्या प्रणालीत काय होऊ शकतं, तर ह्याच 13%ची विभागणी होईल. समजा गट अ ला 6%, ब ला 4% आणि क ला 3%. याचा अर्थ काय की अ गटातल्या जातीच फक्त आपापसात त्या 6%साठी स्पर्धा करतील. यामागचा उद्देश हाच आहे की लहान गटांनाही जिंकण्याची एक समान संधी मिळावी. आणि गंमत म्हणजे ही संकल्पना आपल्या राज्यासाठी काही पूर्णपणे नवीन नाहीये बरं का. आपण भटक्या जमाती म्हणजे NT प्रवर्गात हेच बघतो. NTB, NTC, NTD असे वेगवेगळे उपगट आहेत आणि प्रत्येकाचा स्वतःचा असा वेगळा कोटा आहे. त्यामुळे उपवर्गीकरण कसं काम करतं याचे एक उदाहरण आपल्यासमोर आधीपासूनच आहे. चला आता या वादाच्या दोन्ही बाजू नीट समजून घेऊया. सुरुवात करूया समर्थकांच्या बाजूने, ज्यांना वाटतं की हे धोरण सामाजिक न्यायाच्या दिशेने टाकलेलं एक अत्यंत गरजेचं पाऊल आहे. जे लोक उपवर्गीकरणाला पाठिंबा देतायत त्यांच्या युक्तिवादाच्या मुळाशी एकच पण खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तो म्हणजे इतकी वर्ष आरक्षण असूनही त्याचे फायदे खरंच शेवटच्या घटकापर्यंत पोचले आहेत का, की ते कुठेतरी मध्येच अडकून पडतायत? आता ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला आकडेच देतात. बार्टीसारख्या संस्थांचा अभ्यास आपल्याला सांगतो की महाराष्ट्रातल्या 59 अनुसूचित जातींपैकी फक्त 3 जाती म्हणजे महार, मातंग आणि चांभार यांची मिळून लोकसंख्या जवळपास 92% आहे आणि उरलेल्या 56 जातींची मिळून लोकसंख्या फक्त 8% आहे. आता तुम्हीच विचार करा, जेव्हा सगळे एकाच स्पर्धेत उतरतात तेव्हा संख्याबळामुळे आणि इतर सामाजिक कारणांमुळे संधी कोणाला जास्त मिळण्याची शक्यता आहे? आणि नेमका हाच मुद्दा समर्थक मांडतायत. त्यांचं म्हणणं आहे की या लोकसंख्येच्या असमतोलमुळे आरक्षणाचे बहुतांश फायदे मोठ्या जातींपर्यंतच मर्यादित राहिले आहेत. उपवर्गीकरण हा असा उपाय आहे ज्यामुळे या लहान आणि अधिक वंचित गटांसाठी एक वेगळी, संरक्षित संधी निर्माण होऊ शकते. त्यांच्या मते हाच खरा सामाजिक न्याय आहे. बरं, ही झाली एक बाजू, पण म्हणतात प्रत्येक नाण्याला दुसरी बाजू असते. आता आपण त्या लोकांचं म्हणणं ऐकूया जे या धोरणाकडे न्यायाचं साधन म्हणून नाही तर एक धोका म्हणून पाहतायत. मग जे लोक याला विरोध करतायत
त्यांच्या मनात नक्की कसली भीती आहे? आनंदराज आंबेडकरांसारख्या नेत्यांचं म्हणणं आहे की हे डॉक्टर आंबेडकरांच्या एकसंध समाजाच्या विचारांच्या विरोधात आहे. हे फोडा आणि राज्य करा धोरण आहे, ज्यामुळे समाजात गट तट निर्माण होतील. विरोधकांचा सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे एकतेचा. त्यांचं म्हणणं असं आहे की उपवर्गीकरणामुळे अनुसूचित जाती समाजात फूट पडेल. आज कसा त्या 13% कोट्याला धक्का लागला तर सगळ्या 59 जाती एकत्र येतात. पण एकदा का असे उपगट पडले की प्रत्येकजण फक्त स्वतःच्या वाटेची चिंता करेल. यामुळे समाजाची एकजूट आणि राजकीय ताकद दोन्ही कमी होईल अशी भीती त्यांना वाटते. राजकारण, युक्तिवाद हे सगळं तर झालं, पण या सगळ्याचा आपल्यासारख्या सामान्य लोकांवर, विशेषतः जे विद्यार्थी आहेत, नोकरी शोधतायत, त्यांच्यावर काय परिणाम होणार? हा पैलूही समजून घेणं महत्त्वाचं आहे. पण सर्वात वंचित कोण हे ठरवायचं कसं? फक्त जातीच्या आधारावर की आर्थिक परिस्थिती पण बघायची? आणि याच प्रश्नातून नॉन क्रीमी लेअर ही संकल्पना समोर येते. सोप्या भाषेत सांगायचं तर आरक्षणासाठी एक आर्थिक मर्यादा ठरवणं. पण ह्याची गरजच काय आहे? हे उदाहरण बघा म्हणजे जास्त चांगलं कळेल. विचार करा, एकाच समाजातले 2 विद्यार्थी आहेत. एकाच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खूप चांगली आहे. त्याला चांगल्या शाळा, महागडे कोचिंग क्लासेस, सगळी साधनं मिळतात. आणि दुसरीकडे त्याच समाजातला दुसरा विद्यार्थी आहे, जो जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतोय, ज्याच्याकडे संसाधनांची कमतरता आहे. आता या दोघांना एकाच तराजूत तोलणं योग्य आहे का? हाच प्रश्न नॉन क्रीमी लेअरच्या चर्चेमागे दडलेला आहे. हा तक्ता बघा, यातला संभाव्य बदल एकदम स्पष्ट दिसतोय. सध्या SC/ST आरक्षणासाठी कोणतीही आर्थिक अट नाही. पण जर उदाहरणार्थ 12 लाखांची वार्षिक उत्पन्न मर्यादा लागू झाली तर त्यापेक्षा जास्त कमावणाऱ्या कुटुंबातील मुलांना आरक्षणाचा लाभ मिळणार नाही. त्यांना खुल्या प्रवर्गात स्पर्धा करावी लागेल. यामागचा उद्देश अगदी सरळ आहे. आरक्षणाचे फायदे त्या कुटुंबांपर्यंत पोचावेत ज्यांना त्याची खऱ्या अर्थाने सर्वात जास्त गरज आहे. तर या सगळ्या चर्चेनंतर आपण पुन्हा त्या मूळ प्रश्नावर येऊन थांबतो, जिथे या संपूर्ण वादाचं सार दडलेलं आहे. म्हणजे हे उपवर्गीकरण न्यायाच्या दिशेने टाकलेलं एक धाडसी पाऊल मानायचं की एका मोठ्या सामाजिक शक्तीला विभागणारी एक राजकीय खेळी? याचं उत्तर इतकं सोपं नाही. समर्थक आणि विरोधक दोघांचेही मुद्दे महत्त्वाचे आहेत. पण एक गोष्ट नक्की की या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होणार आहेत आणि त्याचे परिणाम खूप दूरगामी असतील.